आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने SIR प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडलेल्या या शिबिरात काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। शिबिरात SIR प्रशिक्षक ॲडव्होकेट अरविंद कुमार द्विवेदी यांनी बूथ लेव्हल एजंट BLA 2 यांच्या जबाबदाऱ्या, मतदार यादीतील दुरुस्त्या, पडताळणी प्रक्रिया आणि निवडणूक व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात सक्रिय राहण्याचे आवाहन केले। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक नियोजन आणि प्रभावी जनसंपर्क यावरही त्यांनी विशेष मार्गदर्शन केले। या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्ष श्रुती श्याम म्हात्रे आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक हरेश केणी यांनी केले। कार्यक्रमास काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। निवडणूक आयोगाला हाताशी धरून भारतीय जनता पक्ष भारतीय नागरिकांचा मताचा अधिकार काढून घेण्याचे एक षडयंत्र आखत आहे। त्याचा कुठलाही परिणाम भारतीय मतदारावर होऊ न देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात, हर्षवर्धनजी सपकाळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये पनवेल शहरामध्ये मतदार यादीमधून एकाही वैध नागरिकांचं नाव वगळलं जाणार नाही। तसं होत असेल तर काँग्रेस पक्ष ते थांबवेल आणि नवीन मतदाराची नाव नोंदणी होईल आणि मतदार यादीमधून वैध मतदाराचं नाव वगळलं जाणार नाही। एकही बोगस मतदार आम्ही नोंदवू देणार नाही, वैध मतदार आम्ही काढू देणार नाही असा पण करून पनवेल शहर काँग्रेसच्या वतीनं इथल्या जिल्हाध्यक्ष श्रुती म्हात्रे यांच्या नेतृत्वामध्ये या SIR प्रक्रियेची मोहीम चालू आहे। प्रत्येक मतदारसंघामध्ये, प्रत्येक बूथ लेवलला जी मतदार यादी आहे त्याच्यासाठी कार्यकर्त्यांची नेमणूक काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेली आहे, ज्याला आम्ही BLA 2 असं नाव दिलेलं आहे। हे BLA 2 मंडळी मतदार यादीमध्ये जी काही कागदपत्र लागतील, मतदारांच्या नावाच्या संबंधाने ज्या काही त्रुटी उद्भवतील, सरकारी अधिकाऱ्यांना मदत करतील, नागरिकांना मदत करतील आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी, निपक्षपातीपणे निवडणुका होण्यासाठी मतदार यादीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये काँग्रेस पक्ष उभा असेल। त्याच्यासाठी प्रशिक्षण म्हणून कार्यकर्त्यांसाठीचा आजची कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती। प्रशिक्षण शिबिराचं या आजचं जे आयोजन राहिलं, एकूणच भविष्य काळात याची काँग्रेस पक्षाला कशा प्रकारे फायदा राहील? काँग्रेस पक्ष याच्याकडे फायदा आणि तोटा या संकुचित दृष्टिकोनातून बघत नाही। काँग्रेस पक्ष या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे, लोकशाहीची पाया घालणारा काँग्रेस पक्ष आहे, संविधान आणणारा काँग्रेस पक्ष आहे। संविधानानं भारतीय नागरिकांना मताचा अधिकार दिला, तो मताचा अधिकार टिकला तर लोकशाही टिकेल, लोकशाही टिकली तर इथपर्यंत जी जनता आपली आलेली आहे, जो विकास झालेला आहे तो लोकशाहीच्या माध्यमातून झालेला आहे, ते टिकवण्यासाठी काँग्रेस पक्ष मैदानात आहे। याचा राजकीय फायदा घेणं, तोटा घेणं हा विचार आमच्या मनामध्ये नाही। तर काँग्रेसचे जे उमेदवार आहेत बिनविरोध मोठ्या संख्येने वोटिंग कार्ड जरी दुरुस्ती केली, काय जरी केलं तर बिनविरोध आल्यानंतर वोटिंगचा तर अधिकार राहणार नाही। काही उमेदवार पळून जात आहेत, काही दहशतीला बळी पडतायत। सत्ताधारी मंडळींची पोलिसांच्या मार्फत, प्रशासनाच्या मार्फत प्रचंड दहशत आहे। काही दहशतीला बळी पडतायत, काही आमिषाला बळी पडतायत, काही विकत घेतले जात आहेत। राम मंदिराची तिजोरी फोडलेली आहे, त्यातून आलेला पैसा आहे, शक्तीपीठ महामार्गातून आलेला पैसा आहे, समृद्धी महामार्गातून कमवलेला काळा पैसा आहे, अदानी अंबानीला हा देश विकून मिळवलेल्या काळ्या पैशातून लोकशाहीमध्ये उमेदवार विकत घेण्याचं षडयंत्र या सरकारनं राबवलेलं आहे। त्यांना बळी पडणारे जितके जातील त्याच्यापेक्षा दुप्पट लोक काँग्रेसच्या बळावर, काँग्रेसच्या चिन्हावर निवडणुका लढतील आणि लोकशाही वाचवतील असा आम्हाला विश्वास आहे। 100 खासदार या देशामध्ये काँग्रेस पक्षाचे आहेत। महाराष्ट्रामध्ये प्रत्येक मुद्द्यावर, हमी भावाच्या मुद्द्यापासून जमीन अधिग्रहण पासून ते बेरोजगारीच्या मुद्द्यापर्यंत, नीटच्या पेपर फुटीपर्यंत प्रत्येक गोष्टीवर जनतेच्या बाजूनं आज काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मैदानात आहे। काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आमिषाला बळी पडणार नाही, दहशतीला, दडपशाहीला बळी पडणार नाही। मी जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर प्रथमच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर SIR हा प्रथमच आता होत आहे आपल्या सर्वांच्या या कार्यकाळामध्ये। आणि SIR मोहीम ही एक जबाबदारी आहे, एक जिल्हाध्यक्ष नात्याने आणि BLA 1 या नात्याने एक नागरिकांप्रती असलेली आमची ही जबाबदारी आहे की प्रत्येक पनवेलच्या नागरिकाचं मतदार यादीमध्ये नाव नोंदवून घेणे, प्रत्येकाचा अधिकार त्यांना मिळवून देणे आणि ते जे काही मतदार राजा आहेत त्यांना जे लोक विकत घेऊ पाहतात आहे, परंतु त्यांना विकत घेऊ पाहणाऱ्या अशा नराधमांना आम्हाला ह्या संविधानाच्या माध्यमातून, प्रक्रियेच्या माध्यमातून आम्हाला उत्तर द्यायचं आहे आणि त्यासाठी आमची पनवेल शहर काँग्रेस कमिटीची टीम पूर्णपणे सज्ज आहे।
केनीजींनी जे मत व्यक्त केलं का महापालिकेत विरोधकांना आवाज दाबण्याचं काम केलं जातं, एकूण कशा प्रकारे पाहताय? केणीजींनी आणि आता आमचे प्रवक्ते यांनी जे मत व्यक्त केलं, आपण पाहत असाल की पनवेलच नाही तर भारतभर आज आमचे राहुलजी गांधी हे संसदेत जेव्हा प्रश्न मांडत असतात त्यांचा आवाज बंद केला जातो. आपण सर्वसामान्य आहोत, नगरसेवक आहोत आणि आपले आवाज जर बंद पाडत असतील तर त्या ठिकाणी ही लोकशाही कुठेतरी धोक्यात येत आहे. हुकुमशाहीकडे भाजपची वाटचाल आहे आणि हे आपल्याला वेळोवेळी निवडणुका आणि विविध घटनांमधून आपल्याला दिसत राहतं. त्यासाठी मला असं वाटत नाही की पनवेलमध्ये काही नवं आहे. पनवेलमध्ये तर प्रस्थापितांचं राज्य आहे आणि आमची लढाई ही प्रस्थापितांच्या विरोधातली आहे. आज ह्या ठिकाणी जे आम्ही BLA प्रशिक्षण शिबिर जे आयोजित केलं ते याला म्हणजे अपेक्षापेक्षा जास्त की गेल्या 8 दिवसच आम्हाला वेळ भेटला आहे श्रुती मॅडम अध्यक्ष झाल्याच्या नंतर. आणि बहुतांशी जे BLA आहेत ते पूर्णपणे नव्याने जोडले गेलेले आहेत पक्षासोबत. तर ह्या 8 दिवसामध्ये श्रुती मॅडम जे करून दाखवलं की नवीन BLA जोडले गेले पक्षासोबत. आणि पक्षाची भविष्याची वाटचालीबद्दल म्हणायचं म्हटलं तर देशातील जे ज्येष्ठ नेते आहेत राहुल गांधी किंवा महाराष्ट्रातील हर्षवर्धन सपकाळ साहेब यांच्या नेतृत्वात हा पक्ष बळकट होत चाललेला आहे. आणि स्थानिक लेवलला म्हटलं तर आमच्यासारखे सामान्य कार्यकर्ते हा पक्ष अधिक कसा मजबूत होईल, कारण की आमची जबाबदारी आहे की आम्ही घरापर्यंत पोहोचावं. यासाठी श्रुतीताईंनी एक अभियान राबवलेलं आहे, हर घर काँग्रेस. ह्या BLAच्या माध्यमातून म्हणा किंवा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या माध्यमातून म्हणा आम्ही पनवेल मतदारसंघातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. पनवेल आणि नवी मुंबई व रायगडच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आदर्श लाईव्ह न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. न्यूज व लाईव्ह साठी संपर्क करा 9619 880095 आणि 9653 119523.